सुरेश भाऊ तुम्हाला सगळं चाललंय ना आता चाल तुम्ही तिकडे कामाला लागा काय का आता काय करताय तुम्ही आप्पा आणले बघा आणले देऊन टाका घे घे हे बघ काम नीट झालं पाहिजे देवळाचं नाही तर तुझी समाधी देवळाच्या बाजूलाच बांधेन मी हा चला कामाला लागा चला चला आप्पा लिसन टू मी केअरफुली बाबांनी काय सांगितलंय हिंसा नको इकडे ये तू. तुम्ही आमच्या बाबांचे पण बाबा आहात तुम्हाला सांगणं चला कामाला लागा चला 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 कामाला लागा तिकडं तिथं बाबा आहे का नाही, ते मी तुम्हाला दाखवतो चला आप्पा तू आता काही बी कर पण खजिनदार पदाची जबाबदारी तुझ्याकडे काही येत नाही आता पैशाचे समधे व्यवहार बी मीच बघणार तिजोरीची चावी ती बी माझ्याकडेच असणार हा तूच पाठवलं होतं ना गोपाळला माझ्या पाठीमागे तिजोरीकडे आता तू तुझ्या कातळवाडीला निघून जायचं तुझी जागा तीच आहे निघ तू सुद्धा लक्ष दे तिकडे 4 खांब लावायचेत मंदिराला जास्त फार खर्च करत नका बसू डॉक्टर 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 ऐका ना डॉक्टर कोण डॉक्टर कोणाला काय झालंय विकास मी इथे असताना कोणाला काय होणार आहे जा खाली जा तू जरा तुझ्या उत्साहाला आवर घाला डिंपल हे डॉक्टर डॉक्टर बोलणं आधी बंद कर कुणी ऐकलं म्हणजे मला तुमचा राग आला नाही म्हणून ते रागाच्या भरात निघालं ते डॉक्टर डॉक्टर काय महत्वाचं काम आहे बोल मला महत्वाचं हेच बोलायचंय त्या आप्पांवर पैशाची जबाबदारी द्यायची काय गरज होती माहिती ना तुम्हाला तुमच्या पैशांवर त्यांचा किती डोळ्यात आहे लोचट माणूस आहेत ते म्हणजे ते असं झालं ना की चोराच्या हातात तिजोरी दिली काय गरज होती त्यांच्यावर जबाबदारी द्यायची हा मी पार्टनर आहे ना तुमची माझ्यावर जबाबदारी द्यायला पाहिजे ना मग त्यांच्यावर का दिली मला सांगा तुझ्यावर जबाबदारी दिली तू काय दिवे लावलेस मला माहिती आहे आणि असंही इथे कोणी धुतल्या तांदळाचं नाही माहिती आहे दानात आलेली अंगठी चोरलेस तू चोरली नव्हती ते सोनं टाकताना चुकून माझ्या बोटात घुसली चुकून बोटात घुसली चुकून माझ्याकडनं कात्री पोटात घुसली असती म्हणजे तरी पण मी मेली नसती मला माहित आहे तुम्ही फक्त म्हणता मारून टाकेन पण काय मारून टाकत नाही आतापर्यंत लय वेळा बघितलंय मी आता काल पण नाही का असं मारलं आणि लगेच रक्त येत होतं तो लगेच असं रक्त पुसला आणि म्हणे मलमला त्यावरूनच कळतं तुमचा किती जीव आहे माझ्यावरती आणि असं पण एक चूक झाल्यावर देव पण माफ करतो तुम्ही तर माझं देव माणूस बास कर नाटक बास कर नाटक नाटके येतोय मी खरं खरं म्हणते माझ्यावर जबाबदारी द्या त्या आपण अशी काय जादू केली हो त्यांच्यावर जबाबदारी दिली आणि माझ्यावर नाही देत आहे आजपर्यंत मीच प्रत्येक वेळेस तुम्हाला मदत केली आहे त्यांनी नाही कारण डिंपल त्या म्हाताऱ्याला आलाय संशय त्या जमिनीतून जो पाय वर आलाय तो कुठला पायाळू बाबाचा नाही तर जे आपण डेड बॉड्या पुरल्यात ना त्याचा पाय वर आलाय त्यांना कसं कळलं कसं कळलं का कळलं मला माहिती नाही पण त्याला संशय आलाय सध्या तरी आपल्या हात दगडाखाली आहेत शांतपणे ऐकून घ्यावं लागेल सारखा म्हणत असतो ना मला मी तुझा बाप आहे थोडा वेळ जाऊ दे जरा विचार करू दे मला दाखवतो त्याला कोण कोणाचा बाप आहे हेच पाहिजे होतं मला लय दिवसांनी पैशाची बंडलं बघतोय आम्ही अशीच जर बंडलं मला मिळत राहिली ना तर ती घाण ठेवलेली जमीन बी सोडवीन मी आणि आणखी जमीन घेऊन टाकीन वा 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 एवढं पैसे अहो काय आश्रमात चोरले बिरले का काय अगं हळू बोल ना बाहेर म्हातारी ये ती दिसत नसलं तर तिला ऐकून येतं तिचे कान लई टवकारलेले असतात मनातलं बोललेलं बी ऐकते ती आणि तू इथं बोंबलत बसली हा चुकलं अहो पण मग एवढे पैसे तुम्हाला दिले कुणी धाकानं हा शेवटी आणलं की नाही गोपाळला माझ्या तावडीत बरोबर हा बाप आहे मी शेवटी 57 त्याने दिले मला आणि आता ते तर राहणारी पोरं हाय का काय सांगता बाई बघू जरा नाही म्हणजे मला काय म्हणायचं होतं होय हो गोपू कालपर्यंत काय म्हणत होता का या पैशांना हात लावायचं नाही ही लोकांचे भक्ताचे पैसे आहेत हा आज कशी दिले तुला प्रश्नाचं उत्तर पाहिजे का पैसा पाहिजे
पैसा. मग असले फालतू प्रश्न मला विचारायचे नाहीत, फक्त नोटा मोजायच्या. हा द्या मुस्ती. कशाला? याच्यातनं पैसे ढापायला? हाय का आता तुमचा ना विश्वासच नाही बाई माझ्यावर. आपल्या दोघांची एक टीम आहे ना. वय पण फक्त पैसे मिळवायला, आणि एकदा का पैसे मिळाले की त्याचं काय करायचं, ते कुठं ठेवायचे हे मी ठरवणार. त्यामुळे आता तू इथनं निघ, या पैशाचा मला बंदोबस्त करायचा. निघ. काय करावं बाई ह्या माणसाला. अहो ऐका बरं का, जेव्हा मला पैसे लागतील तेव्हा जर तुम्ही दिले नाही ना, मी जाऊन आत्यांना सांगल. काय? नाही जाते मी. काही चहा पाणी आणू का? निघ. बोला देव माणसाचा, देव माणसाचा. हे इथं लोकांमध्ये बिझी आहेत, तर बाहेर जाऊन एकदा ते पायाचं काय प्रकरण आहे ना ते बघून येते. विभा चल चल उठ, आपल्याला बाबांशी बोलायचं आहे ना. चल. नाही नको, मी बोलेन नंतर. अगं चल. बोला काय समस्या? बाबा जरा तब्येत ठीक नाही हो विभाची, आणि आपण तिच्या लग्नाचं पण बघतोय, पण काहीच होत नाहीये. आणि तिच्या मंगळाबद्दल आपण एकदा महायज्ञ पण केला होता. काय करायचं हो बाबा त्याचं पुढं? नाही, ग्रहांची दिशा वक्र आहेच. शिवाय तुमच्या घरावरची वाईट सावली पडली आहे, ती सुद्धा काढायची आहे, आणि त्यासाठी आपल्याला अजून एक महायज्ञ करावा लागेल. चालेल. बाबा मला जरा बरं वाटत नाहीये, जरा बघता का? मला जरा बोलायचंय, पण खाजगी आहे. डिंपल, हा त्या विभाला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, तिला रूम मध्ये घेऊन ये. ओ कॉन्ट्रॅक्टर संतोष नेदी, जसं सांगितलंय तसंच झालं पाहिजे. नाहीतर तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी लय सारखं डोक्याचा माणूस आहे, उलटी पालटी करी ना एक एक. त्याच्या हातात टिकाव आहे ते बघून तर गप्प बस की बाबा. बस ऐका इकडे पटकन